बाबा. अरे ताना बस झालं काम. ये लवकर भाकर खाया. आलो आलो मामा. ही 4 काम सांगून आलो. पिलाजीराव घ्या भाकर घ्या. नाही नको. का काय झालं? आमच्या आजोबांच्या काळापासून पाहत आलोय आम्ही मोहिमा, पण हे असलं कधी पाहिलं नाही. हे असलं म्हणजे कसलं कसलं पहिल्यांदाच पाहत आहे. हेच अरे मोहीम म्हटलं की कसं पाहिजे. ढाली तलवारींचा खणखणाट, तोफांचा धडधडाट, हर हर महादेवचा गडगडाट, घाव घातलेला शत्रूचा तडफडाट आणि हे खोऱ्या फावड्यांचा खडखडाट. पण मला हवी झुंज. पिलाजीराव सबूर. ज्या राजांनी हातात तलवार दिली आहे ना, त्यांनीच ही खोरी फावडी बी दिली आहेत. सौराज्याचं सुराज्य कराया. तुम्हासनी शिवाजीराज समजलंच नाहीत रे. घोडा तलवार आणि किल्ल याच्या लई पल्ल्याड आहेत आपलं राज. तलवार बी घ्यायची आणि हाती खोरी फावडी बी घ्यायची. कुणासाठी? रयतेसाठी. शेती बी करायची आणि किल्ल बी बांधायचं. कुणासाठी? रयतेसाठी. मोहिमा बी काढायच्या आणि रस्त बी बांधायचं. कुणासाठी? रयतेसाठी. आणि रयत म्हणजे तरी कोण रे? आपणच नव. अरे राजा आपल्यासाठी जगत्यात, राखत्यात आणि झिजत्यात बी. नुसतं हार हार महादेव वरडणं नाही, राजांचा विचार समजून घेणं जरुरीचं आहे. तानाजीराव, एकदा का झुंज सुरू झाली ना की तुमचे हे शब्द नाही चालत. चालतात ते उकळलेल्या रक्ताचे थेंब आणि तलवारीची धार. ते वखूत आल्यावर समजलच की. सुरुवातीचा आवाज टाकलाय. चला आवाज सुरुवातीचा आवाज टाकलाय.